पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे आणि आज दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. यावरूनच या टप्प्याचं महत्त्व लक्षात येतं. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण 294 जागा आहेत. त्यापैकी आज तब्बल 142 जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे हा टप्पा सत्तेचा मार्ग ठरवणारा मानला जातोय. या निवडणुकीत मुख्य लढत आहे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आणि सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत त्या भवानीपूर मतदारसंघावर. कारण इथे थेट टक्कर आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी. दीदी आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार का की सुवेंदू अधिकारी गेम पलटणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता पाहूया कोणत्या भागात मतदान होत आहे. या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता आणि आसपासच्या 8 जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. उत्तर 24 परगणा 33 जागा, दक्षिण 24 परगणा 31 जागा, हुगळी 18 जागा, नदिया 17 जागा, पूर्व वर्धमान 16 जागा, हावडा 16 जागा आणि कोलकाता उत्तर आणि दक्षिण मिळून 11 जागा. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आवाहन केलं आहे, लोकशाही मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान करा. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोनार बांगलासाठी मतदान करा असं आवाहन केलं आहे आणि तुमचं एक मत बंगालचा चेहरा बदलू शकतं असंही त्यांनी म्हटलं. या टप्प्यात भवानीपूरसह इतरही काही हाय प्रोफाईल मतदारसंघ चर्चेत आहेत. बिधाननगर मधून सुजित बोस, कोलकाता पोर्ट मधून फिरहाद हकीम, हावडा मधून ज्योतिप्रिया मल्लिक, दमदम मधून भ्रात्य बसू, बालीगंज मधून सौदेव चट्टोपाध्याय आणि उत्तरपाडामधून मीनाक्षी मुखर्जी यांसारखे दिग्गज मैदानात आहेत. म्हणजेच या टप्प्यात अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. आता मोठं चित्र काय सांगतं? हा टप्पा केवळ मतदानाचा नाही तर सत्तेचा मार्ग ठरवणारा निर्णायक टप्पा आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात आणि भवानीपूर सारख्या हाय व्होल्टेज लढतीत कोण जिंकतं यावरच ठरणार आहे पश्चिम बंगालच्या राजकारणाचं पुढचं चित्र. तुमचं मत काय आहे? ममता बॅनर्जी की सुवेंदू अधिकारी, कोण जिंकणार ही मोठी लढत? कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.